आज आपल्याला बघायची आहे आपल्या महाराष्ट्रामधली एक प्रमुख नदी. त्या प्रमुख नदीचं नाव काय? कृष्णा नदी. कोणती? कृष्णा. कृष्णा नदीचं महाराष्ट्रामध्ये योगदान आहे. सातारा जिल्ह्यामधून उगम पावणारी ही नदी आहे. कुठला? सातारा. सह्याद्री पर्वतरांग आहे. सह्याद्री पर्वतरांगामधलं एक उंच ठिकाण आहे, त्याचं नाव आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर मधून नाही का ती उगम पावते. जेव्हा ती उगम पावते तर वरती जे हायेस्ट पीक आहे ना, त्या हायेस्ट पीक जवळपास 1136 किलोमीटर वरून ती खाली येते. किती? 1136 मीटर वरून ती खाली येते. तर 1136 मीटर वरून ती खाली येते, परंतु ती उगम स्थळ आहे, तिथे एक मंदिर आहे. काय? मंदिर. ते जे मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे पंचगंगेश्वर मंदिर. कोणतं? पंचगंगेश्वर. ते पंचगंगेश्वर मंदिर, त्या मंदिराचं नाव काढून ठेवलं तर हे आपल्याला बघायचं आहे. तर ते नाही का चंद्रराव मोरे यांनी त्या मंदिराचं बांधकाम केलं. कोणी? चंद्रराव मोरे यांनी. आपल्या कॉलेजचे मोरे सर नाही, ते वेगळे. चंद्रराव मोरे. चंद्रराव मोरे यांनी नाही का त्या मंदिराचं बांधकाम केलं आणि त्या मंदिराचं नाव काय ठेवलं? पंचगंगेश्वर मंदिर. आता ती पंचगंगेश्वर मंदिरापाशी महाबळेश्वर इथून तिथं काय आहे? उगम स्थळ आहे. बरोबर. तर पंचगंगेश्वर याच्यासाठी ठेवलं की त्या उगम स्थळाजवळूनच 5 नद्याचा काय होतो? उगम होतो. ठीक आहे. तर त्या 5 नद्या कोणत्या आहे? नंबर 1 कृष्णा, नंबर 2 वेण्णा, नंबर 3 कोयना, नंबर 4 सावित्री आणि नंबर 5 गायत्री. अशा 5 नद्याचा तिथून उगम होतो, म्हणून त्या मंदिराचं नाव काय? पंचगंगेश्वर. ती उगम पासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत मिळेपर्यंत तिचा जो प्रवास आहे तो प्रवास आहे 1400 किलोमीटर. किती आहे? 1400. महाराष्ट्रातलं खूप कमी क्षेत्र तिनं व्यापलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये किती प्रवास आहे? तर 282 किलोमीटर ती महाराष्ट्रामधून वाहते. आता महाराष्ट्रामधून तिचा राजकीय प्रवास आहे तो सुरू होण्यासाठी काही जबाबदार तिला उपनद्या मिळतात. तर त्या उपनद्याबद्दल आपण माहिती बघू. तर जेव्हा कृष्णा नदीच्या ज्या ठिकाणावरून उगम होते त्याच ठिकाणावरून तिचीच एक उपनदी आहे, तिचं नाव आहे वेण्णा. वेण्णाचा पण तिथूनच काय होतो? उगम होतो. आणि वेण्णा नदीचा उगम झाल्यानंतर ती वेण्णा नदी कृष्णाला मिळते माहुली या ठिकाणी. कुठे मिळते? माहुली या ठिकाणी. कुठे? माहुली. कृष्णा नदी, कृष्णाची पहिली उपनदी, तिचं नाव काय आहे? वेण्णा. आणि वेण्णा कृष्णाला कुठे जाऊन मिळते? माहुली. त्याच्यानंतर कृष्णाचा जिथे उगम होते तिथेच तिची दुसरी उपनदी आहे, तिचा उगम होते, तिचं नाव आहे कोयना नदी. कोणती आहे? कोयना. कोयना नदीचा उगम झाल्यानंतर कोयना नदी प्रीती संगम कराड या ठिकाणी जाऊन मिळते. कुठे? कराड. त्या जे कराड आहे ज्या भागाला ती जाऊन मिळते कोणाला? कृष्णा नदीला. त्या संगमाला नाव काय दिलेलं आहे? प्रीती संगम. पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रीती संगम पण येऊ शकते किंवा कराड पण येऊ शकते, तर म्हणून हे दोनही लक्षात ठेवायचे. हा प्रीती संगम किंवा कराड हे नाही का आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाणांची जी समाधी आहे ती आपल्याला इथे बघायला मिळतात, प्रीती संगम इथे. ठीक आहे? कराड. त्याच्यानंतर तिला आणखी तिची एक उपनदी मिळते, त्या उपनदीचं नाव आहे वारणा. काय आहे? वारणा. आणि वारणाचा जो उगम आहे तो होते प्रचितगड मधनं. कुठनं होते? प्रचितगड मधनं. प्रचितगड कुठे आहे? तर प्रचितगड आहे शंभू महादेव जे डोंगर रांग आहे ना त्याच्यामध्ये एक तिची रेंज निघलेली आहे, ते प्रचितगड तिथनं होते. कोणत्या? वारणा नदीचा. आणि वारणा नदी जी कृष्णा नदीला येऊन मिळते तर ती कोणत्या जागी येऊन मिळते? हरिपूर या ठिकाणी. कुठे? हरिपूर. तर त्याच्यानंतर तिची एक मेन इम्पॉर्टंट जिथं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं महत्व आहे ती नदी आहे पंचगंगा. कोणती आहे? पंचगंगा. ही जी पंचगंगा नदी आहे ही पंचगंगा नदी कृष्णा नदीला येऊन मिळते नरसोबाची वाडी इथे. नरसोबाची वाडी इथे एक प्रसिद्ध मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव तुम्हाला शोधून आणायचं आहे, मी नाही सांगणार. ठीक आहे? नरसोबाची वाडी या ठिकाणी कोणती? पंचगंगा. परंतु पंचगंगा का बरं म्हटलं जाते? तर 5 नद्याचा तिथे संगम होतो. 5 नद्या कोणत्या कोणत्या आहे? तर एक आहे कासरी, दुसरी आहे सरस्वती, तिसरी आहे कुंभी, चौथी आहे तुळशी आणि 5वी आहे भोगावती. कोणती आहे? भोगावती. आणि या भोगावती नदीवर एक डॅम आहे, त्या डॅमचं नाव आहे राधानगरी डॅम. राधानगरी किंवा लक्ष्मी डॅम म्हणून सुद्धा याला ओळखले जाते. तर हे डॅम बांधण्यामागे मकसद काय होता? तर त्यावेळचे जे होते छत्रपती शाहू महाराज, ओळखता? शाहू महाराज यांच्या पत्नीचं नाव होतं लक्ष्मी. त्यांच्या प्रित्यर्थ हा डॅम बांधलाय. त्या डॅमचं नाव काय?
राधा नगरी डॅम. क्लिअर. कासरी, सरस्वती, कुंभी, तुळशी, भोगावती या 5 नद्याला पंचगंगा म्हणून ओळखल्या जातील. ही नदी जाऊन मिळते कुठे? नरसोबाची वाडी. याच्यावर भोगावती नदीवर एक डॅम आहे, तिचं नाव आहे राधानगरी. त्याच्यानंतर कोल्हापूर शहर सुद्धा याच नदीवर वसलेलं आहे आणि इचलकरंजी हे सुद्धा ह्याच नदीवर वसलेलं आहे. क्लिअर. त्याच्यानंतर पुढची तिची एक उपनदी आहे वेदगंगा आणि दूधगंगा. ह्या 2 उपनद्या मिळून नाही का आपलं पाणी घेऊन जातात आणि त्या मिळतात कृष्णा नदीला कुठे? धनवड या ठिकाणी. तर धनवड जे आहे ते कर्नाटक मध्ये आहे, कारण की इकडला पुढचा प्रवास तिचा कर्नाटक मध्ये सुरू होतो. कर्नाटक नंतर मग ती जाते आंध्र प्रदेश, तेलंगणा अशी जाऊन ती तिकडे बंगालच्या उपसागराला मिळते. तर इथनं जेव्हा दूधगंगा आणि वेदगंगा ह्या दोन्ही नद्या तिच्या उपनद्या आहेत, त्या पाणी घेऊन जाते इकडे. त्याच्यामध्ये एक डॅम आहे, त्याचं नाव आहे कळंबवाडी डॅम. कोणता? कळंबवाडी. त्याच्यानंतर एक काखल नावाचा डॅम आहे. ओके. त्याच्यानंतर पुढची जी तिची उपनदी आहे तिचं नाव आहे घटप्रभा. काय आहे? घटप्रभा. आणि घटप्रभाचा जो संगम होतो तो होतो बागलकोट इथे. बागलकोट नाही आहे, तो बागलकोट आहे. ठीक आहे. कुठे होते? बागलकोट. बागलकोट हे सुद्धा कुठे आहे? कर्नाटक मध्ये. त्याच्यानंतर पुढची जी नदी आहे ती आहे मलप्रभा. कोणती? मड वाहून नेणारी असं म्हणून मलप्रभा आहे. मलप्रभाचा जो संगम होतो तो होतो कुडाळ या ठिकाणी. कुठे? कुडाळ या ठिकाणी. त्याच्यानंतर एक तुंग नावाची इकडून नदी येते, दुसरी भद्रा नावाची होते. दोघीचा संगम होते आणि ती बनते पुढे जाऊन तुंगभद्रा. काय बनते? तुंगभद्रा. ही तुंगभद्रा नदी पुढे जाऊन मिळते कृष्णा नदीला संगमेश्वर या ठिकाणी. कुठे? संगमेश्वर. आणि संगमेश्वर नंतर नाही का ती पुढे आपला प्रवास करते आणि मच्छलीपट्टम इथनं ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. क्लिअर. त्याच्यानंतर आपण ह्या खालच्या तीरावरच्या नद्या बघितल्या. वरच्या तीरावर तिला एकच उपनदी मिळते, तिचं नाव काय? एरडा. आणि एरडा ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणाचं नाव आहे ब्रह्माड. काय? ब्रह्माड. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या नदीवर जर ऑल टोटल जर आपण काय म्हणते धरणाचा विचार केला तर धोम एक धरण आहे. कोणतं आहे? धोम. त्याच्यानंतर वाई नावाचं एक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्लामट्टी नावाचं एक धरण आहे कृष्णा नदीवर. कोणतं? अल्लामट्टी. त्याच्यानंतर आहे श्रीशैलम. श्रीशैलम हे प्रसिद्ध मंदिर सुद्धा आहे तिथे. ठीक आहे. श्रीशैलम नावाचं एक आहे. आणि शेवटी एक सगळ्यात मोठं जे कृष्णा नदीवरचं धरण आहे त्या धरणाचे नाव आहे नागार्जुन. काय आहे? नागार्जुन. तिच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्यावर सुद्धा काही धरण बघायला आपल्याला मिळतात. जसं कोयना नदी आहे तर कोयना नदीवर कोणतं? कोयना धरण. वारणा नदी आहे त्याच्यावर चांदोली धरण. चांदोली जे धरण आहे ना त्याला चांदोली नावाचे एक अभयारण्य आहे, त्याला फुलपाखराचा स्वर्ग असं संबोधल्या जाते. कशाचा? फुलपाखराचा. बटरफ्लाय. चांदोली धरण आहे. त्याच्यानंतर अजून आपण जर धरणाचा विचार केला तर अजून काय दिसतंय का तुम्हाला याच्यावर? नाही. तर एवढे धरण नाही का ह्या नदीवर आपल्याला बघायला मिळतात कृष्णा नदीवर. याचबरोबर झालं का हिचा प्रवास? महाराष्ट्रानंतर कर्नाटक नंतर पहिलं तेलंगणा आहे ना, त्याच्यानंतर मग आंध्र प्रदेश ना, आंध्र प्रदेशामधून ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. असं म्हटलं जाते की जेव्हा ती मिळते तर तेव्हा नाही का ती खूप अशी काय म्हणते जसं वृद्ध व्यक्ती राहते ना, त्याने शक्ती नाही राहत, त्या शक्ती काहीच नाही राहत, ते पाणी हळूहळू थोडं असं आणि तिथे ते डेल्टा फॉर्म करते. काय? डेल्टा. म्हणजे ते असे वेगवेगळ्या धारामध्ये जाऊन नाही का समुद्राला मिळते. असे डायरेक्ट फ्लो मध्ये जाऊन नाही, तशी वेगवेगळ्या. तर तेवढा भाग जो निर्माण होते त्या भागाला काय म्हणते? डेल्टा म्हणते. क्लिअर. अजून कृष्णा नदी बद्दल जर सांगायचं झालं तर इथे कृष्णामाई नावाची नाही का यात्रा भरते या कृष्णा नदीच्या तीरावर. कोणती? कृष्णामाई. वाई जी आहे ना त्या वाईला भरते ती यात्रा कृष्णामाईची. ठीक आहे. एक वेळा अजून याला तोंडपाठ करून घेऊ आपण. कृष्णा नदीचा जो उगम आहे तो होतो महाबळेश्वर या ठिकाणी. बरोबर. कुठं होते? महाबळेश्वर या ठिकाणी. ज्या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो त्याच उगमाच्या स्थळाच्या जवळपास अजून 5 नद्याचा उगम होतो. त्या 5 नद्या आहेत कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री. अशा 5 नद्या. ठीक आहे. कृष्णा नदी उगमापासून तर तिकडेपर्यंत किती? 1400 किलोमीटरचा प्रवास करते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 282 किलोमीटरचा. हा पंचगंगेश्वर नावाच्या ठिकाण आहे इथे. काय? पंचगंगेश्वर नावाचं ठिकाण आहे, मंदिर. त्या मंदिराचं बांधकाम ज्यांनी केलेलं आहे ते केलेलं आहे चंद्रराव मोरे यांनी. 1136 उंच
1136 मीटर उंचावरून त्या नदीचा काय होतो, उगम होतो. त्याच्यानंतर तिला पहिली तिची नदी मिळते वेण्णा, त्याच्यानंतर कोयना, त्याच्यानंतर वारणा, त्याच्यानंतर पंचगंगा. पंचगंगा 5 नद्यामुळे कासरी, सरस्वती, कुंभी, तुळशी, भोगावती. ठीक आहे. त्याच्यानंतर भेटते दूधगंगा आणि वेदगंगा, त्याच्यानंतर घटप्रभा, त्याच्यानंतर मलप्रभा, त्याच्यानंतर तुंग आणि भद्रा. वरतून एकच नदी, तिचं नाव आहे एरडा. क्लिअर. ह्या नद्या कुठे कुठे मिळतात, तर कृष्णा वेण्णा नदी मिळते माऊली या ठिकाणी, कोयना नदी मिळते प्रीती संगम कराड, वारणा नदी मिळते हरिपूर. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी पंचगंगा आहे ती मिळते नरसोबाची वाडीमध्ये, दूधगंगा वेदगंगा मिळते धनवड, मलप्रभा मिळते बागलकोट, घटप्रभा मिळते बागलकोट, मलप्रभा मिळते कुडाळ, तुंग आणि भद्रा मिळते संगमेश्वर. क्लिअर. आणि वरची जी एरड आहे ती ब्रह्माड या ठिकाणी मिळते. ऑल ओव्हर क्लिअर. त्याच्यावर इम्पॉर्टंट धरणं कोणते, एक धोम आहे, दुसरा आहे अल्लामट्टी, तिसरा आहे श्रीशैलम, चौथा आहे नागार्जुन सागर आणि वाई. ठीक आहे. वाई लहान आहे म्हणून वाई ठिकाण नाही, तिथं छोटस धरणासारखं पण आहे, म्हणजे असं तलाव नाही, आपण रावणवाडीला गेलो तशा. क्लिअर. तर अशा प्रकारची झाली कोणती नदी, कृष्णा.